नमस्कार, वेलकम बॅक टू माय पेज। मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर हॅलो, माझं नाव अश्विनी। मी एक ब्युटी फॅशन लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर आहे, मेकअप कंटेंट क्रिएटर आहे। मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। आणि जर या विषयांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते जे बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ते हिट करू शकता। आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी बेल आयकॉनही आहे, तीही तुम्हाला हिट करायला लागेल, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं व्हिडिओ मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे सन टॅनिंग, सन बर्न, सन डॅमेज। आणि काय भयानक ऊन आहे, काय 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 तळपतोय सूर्य, त्याने असं शरीराची अशी लाही लाही होऊन जाते। आणि ह्या अशा भयानक उन्हामध्ये टॅनिंगपासून वाचायचं कसं, मुळात त्यासाठी टॅनिंग म्हणजे काय, नक्की काय होतं, त्याच्यापासून प्रोटेक्शन कसं करायचं। हा व्हिडिओ तुम्हाला भेटला नव्हता लवकर आणि उशिरा भेटला असं झालं असेल आणि खूप भरपूर टॅन झालं असेल, तर त्यावरती करायचं काय, या सगळ्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर टॅनिंग म्हणजे काय किंवा टॅनिंग का होतं? आपल्या सूर्यापासून UVA आणि UVB असे सनरेज येतात, बरोबर। ते जेव्हा तुमच्या स्किनवरती पडतात तेव्हा तुमच्या स्किनमधलं मेलॅनियमचं जे प्रमाण आहे किंवा प्रोडक्शन आहे ते वाढतं। आता मेलॅनियम म्हणजे काय? मेलॅनियम म्हणजे तुमच्या स्किनमध्ये जो रंग आहे त्याचं प्रमाण किंवा त्याचे सेल्स असतात ते मेलॅनियम, ते जेवढे जास्त होत जातात तसतशी तुमची स्किन जी आहे ती डस्की होत जाते। म्हणजे अगदी फेअर लोकांमध्ये मेलॅनियम खूप कमी असतं, डस्की लोकांमध्ये मेलॅनियमचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्यांच्या स्किनचा रंग तो असतो। जेव्हा UVA आणि UVB किरणं आपल्या अंगावरती पडतात त्यावेळी काय होतं, मेलॅनियमचं प्रोडक्शन वाढतं आणि आपोआप ते आपल्या स्किनच्या वरच्या पातळीला येतं, म्हणजेच ह्या वरच्या लेअरमध्ये येतं। त्यामुळे वरची जी लेअर आहे ती काळवंटे किंवा बर्न होते आणि मग तो जो काळपटपणा आहे तो दिसायला लागतो। त्यालाच म्हणतात टॅन होणं किंवा सन टॅनिंग होणं किंवा सनबर्न होणं, बरोबर। आता टॅनिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला कळालं। तर टॅनिंग काही अंशी आपल्यासाठी चांगलं असतं, म्हणजे बऱ्याचदा स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी टॅनिंग गरजेचंही असतं, पण एक्सेस प्रमाणात टॅनिंग झालेलं हे कधीही वाईट असतं, कारण अल्टिमेटली तुमच्या ज्या स्किन सेल्स असतात त्या डॅमेज होतात आणि तुमची स्किन डॅमेज होते, तुमची स्किन बर्न होते, आग होते, रॅशेस येतात, काळपटपणा वाढून 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 अशी ना लापलेली जाड अशी लाट अशी स्किन होऊन जाते। त्यामुळे असं टॅनिंग स्किनसाठी अजिबात चांगलं नाही। मग अशा वेळी काय करायचं, प्रोटेक्शन करणं हा त्यावरचा खूप उत्तम उपाय आहे। प्रोटेक्शन करायचं म्हणजे टॅनिंग तुम्हाला अवॉइड करायचं, तर अवॉइड कसं करता येईल त्यासाठी तुम्ही दोन पद्धती वापरू शकता। एक फिजिकल प्रोटेक्शन तुम्ही यूज करू शकता। फिजिकल प्रोटेक्शनमध्ये काय काय येतं, स्कार्फ येतं, कॅप येतं, जॅकेट येतं, हे तुम्ही यूज करू शकता। त्यामुळे काय होईल, फिजिकली ते जे काही सनरेज आहे ते तुमच्या डिरेक्ट स्किनवरती न पडता मध्ये एक बॅरियर असेल। दुसरी पद्धत आहे सनस्क्रीन वापरणं। आता सनस्क्रीन बऱ्याचदा ना आपल्याकडे अजूनही तेवढं सर्रास वापरलं जात नाही। बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की सनस्क्रीन लावायचा कंटाळा येतो, सनस्क्रीन लावलं की चिपचिप वाटतं, सनस्क्रीन लावलं तर हेवी वाटतं, त्याच्यात ते पांढरट पांढरट दिसतं पहिले, नंतर अजून काळपट दिसतं। हे सगळं होतं यासाठी कारण तुम्ही तुमच्या स्किनप्रमाणे एक्झॅक्ट बरोबर किंवा योग्य असं सनस्क्रीन यूज करत नाही आणि त्यामुळे हे सगळे बॅरियर्स येतात। मग सनस्क्रीन निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तर पहिलं तुमचा स्किन टाईप कोणता आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे सनस्क्रीन घेऊ शकता। सनस्क्रीन UVA आणि UVB अशा दोन्हीही किरणांपासून तुमचं संरक्षण करणारं असावं, म्हणजे त्याच्यामध्ये SPF 50 किंवा SPF 30 तरी असावं मिनिमम। आता SPF 80 वाले पण सनस्क्रीन्स बाजारात अवेलेबल आहेत। आता हे SPF जे आहे ते UVB पासून तुमचं संरक्षण करतात तुमच्या स्किनचं, आणि UVA पासून तुमचं संरक्षण करण्यासाठी PA फॅक्टर जो असतो, PA++ वगैरे जे लिहिलेलं असतं ना पुढे, ते पाहणं गरजेचं असतं। म्हणजे ते एकतर 3+ पाहिजे किंवा 4+ पाहिजे, तर तुमचं जे सनस्क्रीन आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे। तिसरी गोष्ट वॉटर रेजिस्टंट ज्याला सनस्क्रीन आपण म्हणू शकू असं ते असलं पाहिजे।
चौथी गोष्ट, तुमच्या स्किन टाईपप्रमाणे ते असायला पाहिजे. बट ऑब्वियस म्हणजे जर तुमचं ड्राय स्किन असेल तर थोडंसं हायड्रेटिंगवालं सनस्क्रीन पाहिजे. ऑइली स्किन असेल तर थोडंसं ऑइल कंट्रोलवालं पाहिजे किंवा मॅट फिनिशवालं पाहिजे. आजकाल बाजारात n नंबर ऑफ सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला सूट होणारं सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकता. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल ना, तर जे सनस्क्रीन असतं त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं पाहिजे की फिजिकल सनस्क्रीन, तर ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगलं आहे. त्यामुळे हे जे काही फॅक्टर्स मी सांगितले, SPF, PA फॅक्टर, SPF फॅक्टर किंवा फिजिकल सनस्क्रीन आहे की नाही, हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करूनच नंतर घ्यावेत अशी मी रिक्वेस्ट करेल. आणि काही सनस्क्रीनचे रिकमेंडेशन्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, जे माझ्यासाठी उत्तम काम करतात आणि खूप छान आहेत. ते तुम्ही चेकआउट करू शकता. आता हे तर झालं टॅनिंग का होतं किंवा टॅनिंग म्हणजे नक्की काय आणि टॅनिंगपासून आपण प्रोटेक्शन कसं करायचं, बरोबर. पण झालेलं आहे आता अश्विनी, आमचं टॅनिंग भरपूर झालेलं आहे. हे घालवण्यासाठी काय करायचं, तर हे घालवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिली गोष्ट, होम रेमेडी तुम्ही करू शकता. होम रेमेडीमध्ये काय येतात की घराच्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टी तुम्ही टॅनिंग रिमूव्हलसाठी वापरू शकता. तर याच्यामध्ये काय काय येतं, काकडीचा रस, टोमॅटोचा रस किंवा पपयाचं पील. पील म्हणजे काय, पपई घ्यायचं थोडंसं छान मस्त पिकलेलं, त्याला थोडंसं ग्राइंड करायचं आणि ते तसंच न गाळता जरी तुम्ही त्याचा मास्क म्हणून वापर केला तरीही काही प्रमाणात तुमचं टॅनिंग कमी होऊ शकतं. बटाट्याचा रसही उत्तम प्रकारे टॅनिंग रिमूव्हलसाठी काम करतो. त्यानंतर हळद आहे. काही लोक दही आणि बेसन पीठ याचं मिश्रण करूनही चेहऱ्याला लावतात, ज्यानेही टॅनिंग रिमूव्ह व्हायला थोडीशी मदत होते. पण आता हे कसे आहेत, हे नैसर्गिक घटक आहेत, बरोबर. हे वर्क करायला, हे कामी यायला थोडा वेळ लागतो, म्हणजे लगेच तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. पण तुम्ही जर त्याच्यावरती सातत्य ठेवलं तर तुमचं टॅनिंग काही दिवसांनी कमी होऊ शकतं. त्यामुळे ह्या ज्या काही आहेत होम रेमेडी, त्या वर्कआउट करायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल. हे एक्सपोलिएट पण करतात तुमच्या स्किनला. एक्सपोलिएट करणं म्हणजे काय, तुमच्या स्किनचा बॉन्ड तोडणं, त्याच्यात जे मेलेनियम साठलेलं आहे किंवा कचरा घाण साचलेली आहे त्याला बाहेर काढणं आणि मग स्किन नितळ व्हायला मदत होते. म्हणजे काय, एक्सपोलिएशन हे जरी ऐकायला सोपं असलं किंवा खूप इकडे तिकडे त्याबद्दल चर्चा होत असली तरीही ते स्किनसाठी तेवढंच घातकही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, एक्सपोलिएशन आणि स्क्रबिंग ह्या एकच गोष्टी नाही आहेत, ह्या दोन्हीही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. आता स्किन टॅन झाली म्हणजे काय, बर्न झाली आहे. जसं आपण आत्ता बघितलं की टॅनिंग म्हणजे काय वगैरे, त्याच्यात आपल्याला काय कळतं की आपल्या स्किनची वरची जी लेअर आहे ती सूर्यकिरणांमुळे बर्न झालेली, जळालेली. तर अशा जळालेल्या स्किनला किंवा बर्न झालेल्या स्किनला स्मूथ करण्याचं किंवा शांत करण्याचं काम पहिलं आपल्याला करावं लागेल. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, ॲलोवेरा जेल उत्तम प्रकारे काम करतं. त्यामुळे तुम्ही घरात कुठलं ॲलोवेरा जेल असेल बाहेर आणलेलं किंवा अक्षरशः कुंडीत लावलेलं ॲलोवेरा असेल ते मस्त आणायचं, त्याचं कवर काढायचं आणि छान तो गर चोळायचा. त्यानेही एकतर स्किन तुमची थंड पडेल आणि टॅन रिमूव्हलसाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल. हे तर झाल्या सगळ्या होम रेमेडी की ज्याच्यामुळे तुम्ही कसं टॅन तुमचं घालवू शकता. याच्या व्यतिरिक्त केमिकल किंवा डर्मॅटॉलॉजिस्टमध्ये किंवा सलॉनमध्ये काही ट्रीटमेंट्स केल्या जातात. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघणार आहोत. पहिले तर विदाऊट होम रेमेडी तुम्ही घरी काय करू शकता ह्या गोष्टी आपण एक्सप्लेन करूयात. ह्या 3 स्टेपमध्ये तुम्ही करू शकता. प्रोटेक्ट, ट्रीट आणि एक्सपोलिएट या 3 गोष्टी तुम्ही करू शकता. आता प्रोटेक्टमध्ये काय येतं, एकतर तुम्ही फिजिकल सनस्क्रीन वापरू शकता किंवा सनस्क्रीन वापरू शकता. हे झालं प्रोटेक्शनमध्ये. दुसरं ट्रीट, आता जे बर्न झालेलं आहे किंवा जे टॅनिंग झालेलं आहे त्याला ट्रीट तुम्ही करू शकता. ट्रीट करण्यासाठी तुम्ही होम रेमेडी वापरू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये सिरम्सही अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सिरम आहे, कोजिक ॲसिड आहे, नायसिनामाइड आहे. यांचा वापर तुम्ही झालेलं टॅन ट्रीट करण्यासाठी करू शकता. तर एक्सपोलिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि आत्ता सगळीकडे अवेलेबल असणारं असं रेटिनॉल आहे. रेटिनॉलचा वापर तुम्ही करू शकता.
शकता किंवा ग्लायकोलिक ॲसिडचाही तुम्ही वापर करू शकता. पण पुन्हा एकदा सांगते, ह्या सगळ्या तुमच्या स्किन टाईपवरती, तुमच्या स्किनच्या सेन्सिटिव्हिटीवरती ठरतात. या गोष्टी तुम्हाला सूट होणार की नाही, त्यामुळे करण्या अगोदर किंवा वापरण्या अगोदर पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा एखाद्या अनुभवी माणसाचा, तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा आहे. आता हे जे रेटॉनॉल मिळतं किंवा ग्लायकोलिक ॲसिड भेटतं ते 2.5% पासनं वापरणं एका लिमिटपर्यंत योग्य आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात करणार असाल, जसं व्हिटॅमिन सी सुद्धा किंवा कुठलंही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्हाला वापरायचं तर ते कमीत कमी पर्सेंटेजवरनं तुम्ही स्टार्ट करा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला ते पुढे कसं कंटिन्यू करायचं आहे किंवा तुम्ही त्याचं लेवल अप केलं तरी चालणार आहे की नाही चालणार आहे. मी या 3 स्टेप्समध्ये जर तुमचं स्किन रुटीन ठेवलं तर तुम्ही टॅनपासून वाचूही शकता किंवा झालेलं टॅनही कमी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही डाएटमधनं अशा कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊ शकता की ज्याने आतूनच मेलॅनियमचं प्रमाण कमी होईल आणि तुमचं टॅनिंग रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर त्याच्यामध्ये आहे की तुम्ही जेवढे कलरफुल भाज्या आहेत किंवा कलरफुल फळं आहेत ते खाऊ शकता, जसं की संत्र झालं, पपई झालं किंवा मग ब्रोकोली झालं किंवा मग ढोबळी मिरची, ज्या कलरफुल येतात, रेड, येल्लो, ग्रीन, असे जास्त कलर्स ज्या भाज्यांमध्ये आहेत अशा भाज्या खाऊ शकता किंवा मासे खाऊ शकता. माशांमध्ये सगळ्यात जास्त ओमेगा फॅट असतं, त्यामुळे तुमच्या स्किनचं जे काही बॅरियर आहे किंवा स्किन डॅमेज जेवढं आहे ते सगळं सुधारायला खूप जास्त मदत होते. तुम्ही हे सगळे करताय पण घरी उपाय करताय किंवा मग खूप जास्त झाले, हा व्हिडिओ खूप उशिरा तुम्ही पाहिलं तर मग आत्ता काय करायचं. तर आत्ता यावेळी पहिले तुम्ही तुमच्या इथल्या एखाद्या प्रोफेशनल सलॉनमध्ये जाऊ शकता की जिकडे तुम्हाला D-टॅन फेशियल करून मिळतं, ज्याच्यामध्ये केमिकल, ऑफकोर्स टॅनिंग रिमूव्हलसाठी जे काही आत्ता मी जसं एक्सपोलिएशन सांगितलं किंवा ट्रीट करणं सांगितलं, हे सगळं केलं जातं, काही प्रमाणात केलं जातं. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन तुमचं D-टॅन फेशियल करू शकता, D-टॅन क्लीनअप करू शकता, एक्सपोलिएशन करू शकता. त्यातनंही नाही झालं तर तुम्ही शेवटचा पर्याय अवलंबू शकता, डर्मॅटोलॉजिस्टकडे जाणं. तुमच्या एरियातला जो कोणीही चांगला डर्मॅटोलॉजिस्ट असेल त्याच्याकडे तुम्ही कन्सर्न करू शकता, कारण डर्मॅटोलॉजिस्टकडे टॅनसाठी किंवा टॅनवरती काम करण्यासाठी केमिकल पिल्स केले जातात, टॅनिंग लेझर केले जातात. टॅनिंग लेझर स्पेसिफिकली तुमच्या मेलेनियमच्या प्रोडक्शनवरतीच काम करतं. ते मंदावती, ती मेलेनियमची जी प्रोडक्शनची गती आहे ती कमी होते किंवा जे तयार झालेलं मेलेनियम आहे त्याला हटवायचं काम अशा लेझर ट्रीटमेंट्समध्ये केलं जातं. त्यामुळे तुम्ही ह्याही कन्सेप्ट्स, जर तुमचं बजेट चांगलं असेल किंवा तुम्ही बऱ्यापैकी स्पेंड करू शकता तर तुम्ही डर्मॅटोलॉजिस्टकडे जाऊन स्पेसिफिकली ट्रीटमेंट्स घेऊ शकता किंवा इंजेक्शनद्वारे सुद्धा मेलॅनियमवरती काम केलं जातं. IV ग्लुटोथायनोन म्हणून इंजेक्शन्स असतात की जे तुम्हाला असं इकडे तिकडे कुठेही मिळणार नाही किंवा सलॉनमध्येही मिळणार नाही, ते तुम्हाला प्रॉपर डर्मॅटोलॉजिस्टकडेच मिळतील, जे इंजेक्शनद्वारे तुमच्या शरीरामध्ये ते प्रोव्हाइड केलं जातं आणि मग त्याने जे मेलॅनियमचं प्रमाण आहे ते कमी होऊन तुमची स्किन पूर्ववत व्हायला मदत होते. बट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे केमिकल पील झालं किंवा मग लेझर ट्रीटमेंट झालं किंवा इंजेक्शन्स झाले, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या डर्मॅटोलॉजिस्टकडे जाणं योग्य असेल, कारण ते सगळं तुमच्या तुमचा स्किन टाईप, तुमचे प्रॉब्लेम्स हे सगळं पाहूनच तुम्हाला ट्रीटमेंट देतील. हे सगळं झालं टॅनिंगबद्दल. टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा बचावासाठी तुम्ही काय करू शकता, या सगळ्याबद्दलचा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचू द्या, कारण ह्या वर्षीचं ऊन भयानक आहे. पुण्यात 41°C जर ऊन असेल तर बापरे, काय स्किनची वाट लागत असेल. पण तरीही आजच्या व्हिडिओमुळे तुम्ही तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन करू शकता काही प्रमाणात. त्यामुळे प्रॉपर स्किन रुटीन ठेवा, स्किन ट्रीटमेंट्स तुम्ही वेळच्या वेळी घ्या किंवा मग सनस्क्रीन वापरा. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी जास्त भरपूर प्रमाणात प्या. डिहायड्रेट होऊ देऊ नका स्वतःची बॉडी आणि काळजी घ्या. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.